हाय हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू अनदर कॉलेज रिव्ह्यू सिरीज. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण MIT एओई आळंदी या कॉलेजचा पूर्ण ओव्हरव्ह्यू बघणार आहे. हे बऱ्याच मुलांचं ड्रीम कॉलेज होऊ शकतं किंवा पुण्यामधलं सर्वात एक टॉप कॉलेजमध्ये येणारं MIT एओई कॉलेज आहे. तर या कॉलेजचा पूर्ण रिव्ह्यू बघणार आहे आपण. सो लेट्स बिगिन विथ दिस व्हिडिओ. तर तुम्ही चॅनल नवीन आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली आणि नेक्स्ट कॉलेज आपण रिव्ह्यूसाठी कोणतं घ्यायचं आहे. So let's begin with this. MIT OE आळंदी पुणे कम्प्लीट कॉलेज रिव्ह्यू. इस्टॅब्लिश डेट आहे 1999. सर्वात मेन म्हणलं तर कॉलेज प्रायव्हेट आहे आणि ऑटोनॉमस आहे. नंतर लोकेशन आळंदी पुणे महाराष्ट्र. NNACA एक्रेडिटेड आहे, नंतर NBA एक्रेडिटेड, तर AICTE आणि UGC अप्रूव्ड कॉलेज आहे आणि अफिलिएटेड टू सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. दॅट्स ग्रेट. तुमच्या डिग्रीवर तुम्हाला SPPU कडून सर्टिफिकेशन भेटून जाईल. नंतर या कॉलेजमध्ये कोर्सेस कोणते? सो फर्स्ट ऑफ ऑल कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, नंतर IT आहे, AIML आहे, नंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन म्हणजेच आपण ENTC म्हणून त्याला ओळखतो. देन मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. बऱ्याच ब्रांच आहेत. तर हे PG प्रोग्राम आणि इंटेक वगैरे आहेत. तर कॉलेजचा इंटेक बीटेकसाठी 1440 विद्यार्थ्यांचा होऊ शकतो आणि एमटेकसाठी 360चा. सो नेक्स्ट इज दॅट जेई मेन कट ऑफ तुम्ही बघू शकता. कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी ऑलमोस्ट 96% कट ऑफ बसतो. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 95.42, AIML साठी 95.1चा. नंतर ENTCसाठी तुमची रँक जी आहे ती 1,80,000च्या आसपास पाहिजे आणि 94.96%चा कट ऑफ तुम्हाला जेई थ्रू बघायला भेटतो. नंतर ॲज इट इज केमिकल इंजिनिअरिंगसाठी 2,93,000 तुमची रँक असावी आणि 90+% तुम्हाला असावी. सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 3,22,000 रँक चालते आणि 88% तुमची अप्रॉक्स पर्सेंटेज असली पाहिजे. आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी पण सेम 3,31,000 ते 88 ते 89% तुमचा जेई मेनचा किंवा सीईटीचा कट ऑफ पाहिजे. सीईटीचे पण ऑलमोस्ट जे पर्सेंटेज जेईचे आहेत ऑलमोस्ट सीईटीचे पण असेच पर्सेंटेज आपण ओपन कॅटेगरीसाठी आपल्याला पाहायला भेटतं. नंतर फी स्ट्रक्चरला तुम्ही बघितलं तर बीटेकची ट्युशन फी आहे 1,91,000, म्हणजे ऑलमोस्ट 1,92,000 कॉलेजची ओपन कॅटेगरीसाठी तुमची फी पडते. टोटल बीटेक 7.69 लॅक्स आणि एमटेक वगैरे आहे PhD, दॅट्स फॉर अनदर फर्दर पार्ट. ओपन कॅटेगरीसाठी 2,12,000 पर इयर. 2026-27ची फी पडू शकते, म्हणजे कॉलेजकडून अजून असं 100% डिक्लेअर झालेलं नाहीये, परंतु 2026-27साठी कॉलेजची फी वाढणार आहे किंवा डेव्हलपमेंट फी वगैरे त्याच्यामध्ये अजून इन्क्रीज झालेली असेल. दॅट्स डिपेंड ऑन कॉलेज क्रायटेरिया. आणि तुम्हाला EBC स्कॉलरशिप तुम्ही या कॉलेजमधून अप्लाय करू शकता. तर तुमचं कॅपराऊंडमधून ॲडमिशन झालं आणि 8 लाखच्या अंडर तुमचं इन्कम वगैरे असेल तर. प्लेसमेंट स्टॅटिस्टिक बघू शकता तुम्ही. हायेस्ट पॅकेज 30+ LPA गेलेलं आहे. ॲव्हरेज पॅकेज 7.8 LPA आणि मीडियम सॅलरी जी आहे ती 5 LPAची या कॉलेज थ्रू तुम्हाला भेटते. प्लेसमेंट रेशो आहे तो 69 to 72% या कॉलेजचा प्लेसमेंट रेशो पाहायला भेटतो. प्लेसमेंट रेशो अजून पण इन्क्रीज होत आहे कॉलेजचा. ऑलमोस्ट 80 to 85% कॉलेजचा प्लेसमेंट रेशो जाऊ शकतो किंवा मागच्या वर्षीही गेलेला होता. कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही बघू शकता ॲव्हरेज पॅकेज 7.86 LPA आणि हायेस्ट पॅकेज 23.2 LPAचं गेलं होतं. नंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं 6.6 LPA टू हायेस्ट 13.36 LPAचं गेलं होतं. नंतर ENTCमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ॲव्हरेज 5.88 LPA आणि हायेस्ट 13.36 LPA, सेम ॲज युअर मेकॅनिकलचं गेलं होतं. तर सिव्हिलचं तुम्ही बघू शकता तर 5.66 LPA ॲव्हरेज पॅकेज गेलं होतं आणि हायेस्ट पॅकेज 6.5 LPAचं गेलं होतं. आणि केमिकलचं 5.36 ॲव्हरेज पॅकेज होतं आणि 8 LPAचं हायेस्ट पॅकेज गेलं होतं. म्हणजे ज्या कॉलेजमध्ये सिव्हिल आणि मेकॅनिकल किंवा केमिकलला ही बरेच चांगले पॅकेजेस येत आहेत तुम्हाला इथं आणि ह्या ब्रांचही या कॉलेजमध्ये आहेत. दॅट्स अ मेन इम्पॉर्टंट पॉईंट. नेक्स्ट इज दॅट टॉप रिक्रुटर्स अँड इंटरनॅशनल कोलॅबोरेशन्स. या कंपनीमध्ये 3rd इयर पासून कंपनी यायला सुरुवात होतात आणि डिपेंड ऑन यू तुम्हाला इंटर्नशिप भेटेल की जॉब भेटेल. टॉप रिक्रुटर्स तुम्ही बघू शकता. ॲमेझॉन आहे, ॲसेंच्युअर आहे, कोग्निझंट, नंतर डी शॉप, टाटा, देन IBM आहे, बजाज, टेक महिंद्रा, इन्फोसिस, पर्सिस्टंट, जस्पे, फ्लिपकार्ट, गुगल, मायक्रोसॉफ्ट, डिलॉइट, अशा खूप कंपन्या आहेत त्या कॉलेजमध्ये येत असतात. आणि या कॉलेजची सर्वात मेन कंपनी म्हणलं तर IBM नावाची कंपनी या कॉलेजमध्ये 3rd इयरपासून यायला सुरुवात होते. 3rd इयरला तुम्ही इफ यू आर सिलेक्टेड आणि तुमच्यापाशी जर बेस्ट स्किल असतील तर तुम्हाला 3rd इयरला कॉलेजकडून इंटर्नशिप प्रोव्हाइड केली जाते. इट कुड बी पेड और इट कुड बी अनपेड, दॅट डिपेंड ऑन यू अँड कॉलेज. आणि नंतर युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूल,
TCD युनिव्हर्सिटी इंटरनॅशनल हे कोलॅबरेशन्स आहेत. ते तुम्हाला तर बाहेर वगैरे नंतर PhD वगैरे झालं तर डिपेंड आहे कॉलेजवर. नंतर हॉस्टेल आणि कॅम्पस लाईफ कॉलेजची कसं आहे, तर कॅम्पस लाईफ ही हॉस्टेलची बेस्ट आहे. पण रॅगिंग वगैरे काही होत नाही. नंतर मुलींसाठी आणि मुलांसाठी कॉलेज हॉस्टेल अवेलेबल आहे. AC नॉन AC रूम्स डिपेंड ऑन युअर सेल्फ. वायफाय कनेक्टिव्हिटी तुम्हाला भेटेल 24 आवर्स. मेस फॅसिलिटी आहे, मेडिकल सेंटर, जिम पण अवेलेबल आहे आणि कॉलेजचा बस सपोर्ट. कॉलेज सध्या तरी बस आता आहे का नाही माहीत नाही, पण कॉलेजची बस सध्या तरी नाही आहे, बिकॉज दिस इज अ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि यामध्ये बरेच मुलं हॉस्टेलला वगैरे राहतात. तर हॉस्टेलचं इम्पॉर्टंट नोट्स काय, हॉस्टेल इज नॉट इनसाइड मेन कॅम्पस. हॉस्टेल कॉलेजच्या कॅम्पसमध्ये नाही आहे, तर हॉस्टेल कॉलेज सोडून एखाद्या 2 किलोमीटरच्या अंतरमध्ये कॉलेज आहे. नंतर 75% अटेंडन्स इज कंपल्सरी आहे कॉलेजसाठी. स्मॉल कॅम्पस आहे, लिमिटेड ग्राउंड्स आहेत कॉलेजसाठी बिकॉज सिच्युएटेड इन सिटी. कॅन्टीन हॅज लिमिटेड सिटिंग. कॅन्टीन लिमिटेड सिटिंग आहे, परंतु कॅन्टीनचा अजूनही इम्प्रूव्हमेंट होत आहे. कॉलेजचे डेव्हलपमेंट चालू आहे. तर फार फ्रॉम पुणे सिटी सेंटर, या पुणे सिटीमध्ये नाही आहे, तर थोडं फार आउटसाईडला हे कॉलेज पाहायला भेटतं. स्ट्रिक्ट डिसिप्लिन इन्फोर्स, कॉलेजमध्ये डिसिप्लिन स्ट्रिक्ट आहे. नॅशनल रँकिंग जर आपल्याला पाहायची म्हणलं तर 151 to 200 ही नॅशनल रँकिंग आहे. IIRFची 85 रँकिंग येते. इंडिया टुडेमधून 114 ची रँकिंग या कॉलेजमध्ये पाहायला भेटते आणि कॉलेज लेखोकडून 42 ची रँकिंग कॉलेजला पाहायला भेटते. दॅट्स व्हेरी गुड. जर क्विक रिव्ह्यू जर बघायला भेटलं तर CSE IT साठी गुड प्लेसमेंट आहेत. स्ट्रॉंग फॅकल्टी अँड टीचिंग आहेत. ऑटोनॉमस असल्यामुळे फ्लेक्सिबल करिक्युलम आहे. तुम्हाला अपडेटेड सिलेबस कॉलेजवरून पाहायला भेटतं. द इंटरनॅशनल एक्सचेंज प्रोग्राम आहेत. 50+ ॲक्टिव्ह स्टुडंट क्लब्स आहेत कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये क्लब्स खूप आहेत. तुम्हाला कोणते जॉईन करायचे डिपेंड्स ऑन यू. पीसफुल आनंदी लोकेशन आहे. पोल्युशन फ्री आहे. गुड फॉर गेट इन कॅट प्रिपरेशन. Amazon ऑफर 28+ LPA कॉलेजमधून ऑफर आलं होतं. तर आता कॉन्क्लुजन काय झाले की स्मॉल कॅम्पस आहेत, लिमिटेड स्पोर्ट्स असतील, हॉस्टेल नॉट इनसाइड कॅम्पस, तुम्हाला थोडं लांब जावं लागेल. 75+ अटेंडन्स कंपल्सरी आहे, बट दॅट्स गुड फॉर स्टुडंट्स. कोर ब्रांचेस वीक प्लेसमेंट. नंतर कॅन्टीन लिमिटेड सिटिंग आहे. फार फ्रॉम पुणे सिटी एंटर आणि लिमिटेड कॅम्पस लाईफ फॉर द सिटी कॉलेजेस. मी सांगितल्याप्रमाणे कॉलेजमध्ये अजूनही अपग्रेड होत आहे, कॉलेज इम्प्रूव्ह होत आहे. आणि फायनल वर्डिंगचं बघितलं गेलं तर MIT OE सॉलिड Tier 2 प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस, स्ट्रॉंग अकॅडमिक्स अँड डिसेंट प्लेसमेंट. 23 to 30 LPA आतापर्यंत पॅकेज गेलेलं आहे. मीन्स इन्क्रीज होत आहे, प्लेसमेंट रेशो ही इन्क्रीज होत आहे. 70% मुलं प्लेस होत आहेत. इट्स ऑलमोस्ट गो टू बी 80% इन अ नेक्स्ट इयर और अबाउट नेक्स्ट इयर. हायेस्ट पॅकेज 30 LPA गेलेलं आहे. तर मग तुम्हाला तर डिसेंट स्कोर असेल 94 to 96 किंवा ग्रेटर दॅन 96% ॲब्सोल्युटली यू चूज फॉर दिस कॉलेज. बेस्ट कॉलेज आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजच्या व्हिडिओमध्ये आपण MIT OE जे सर्व मुलांचं ड्रीम कॉलेज असतं किंवा सर्व मुलांचं आवडतं कॉलेज असतं पुण्यामधलं, त्या कॉलेजचा आपण पूर्ण कॉलेजचा रिव्ह्यू पाहिलेला आहे. कॉलेजचा रिव्ह्यू ओव्हरव्ह्यू पूर्ण घेतलेला आहे. जर तुम्हाला कोणता डाऊट असेल कॉलेज तर कमेंट करू शकता, तुमचा डाऊट सॉल्व्ह केला जाईल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नेक्स्ट आपण कोणत्या चॅनलचा रिव्ह्यू घ्यायचा. दॅट इज फॉर दिस वन. मीट यू द नेक्स्ट वन.